Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon. नमस्कार. शिक्षक पात्रता परीक्षा, NMS परीक्षा व सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत इयत्ता 8वी नागरिकशास्त्र या विषयातील प्रश्न विचारले जातात. चला तर मग आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न: चुकीचा पर्याय निवडा. तर 4 पर्याय आहेत. कायदे मंडळ कायद्याची निर्मिती करणे, कार्यकारी मंडळ कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे, न्याय मंडळ न्याय देण्याचे कार्य करते व न्याय मंडळ कायदे करण्याचे कार्य करते. आता यातील चुकीचा पर्याय कोणता आहे? तर न्याय मंडळ कायदे करण्याचे कार्य करते हा पर्याय चुकीचा आहे. इतर जे पर्याय आहे हे बरोबर आहेत. इतर जे पर्याय पहा, कायदे मंडळ कायद्याची निर्मिती करते हा पर्याय बरोबर आहे. कार्यकारी मंडळ ही कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते हा देखील पर्याय बरोबर आहे. आणि न्याय मंडळ न्याय देण्याचे कार्य करते हा पर्याय देखील बरोबर आहे. फक्त जो चौथा पर्याय आहे तो चुकीचा आहे. दुसरा प्रश्न: संसदीय शासन पद्धतीत संसद श्रेष्ठ असते. बी. संसद लोकांच्या प्रतिनिधीचे सभागृह आहे. आता यासाठी 4 पर्याय आहेत. फक्त विधान ए बरोबर, फक्त विधान बी बरोबर, दोन्ही विधाने बरोबर आणि दोन्ही विधाने चूक. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा, दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजे पहिलं विधान देखील बरोबर आहे आणि दुसरं विधान देखील बरोबर आहे. भारताने कोणती शासन पद्धती स्वीकारली आहे? तर भारताने संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. लोकसभेतील प्रतिनिधी थेट जनतेकडून निवडले जातात. दुसरं विधान आहे सभागृहातील सदस्यसंख्या निश्चित असते. तर हे जे दोन्ही विधान आहे हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजे लोकसभेतील प्रतिनिधी थेट जनतेकडून निवडले जातात पहा. सभागृहातील सदस्य संख्या ही निश्चित असते. निश्चित असते. मंत्रिमंडळाला कायदे मंडळाला बरोबर घेऊन राज्य कारभार करावा लागतो म्हणून संसदीय शासन पद्धतीला टिंबटिंब म्हणतात. आणि याचं योग्य उत्तर आहे जबाबदार शासन पद्धती. म्हणजे मंत्रिमंडळाला कायदे मंडळाला बरोबर घेऊन राज्य कारभार करावा लागतो. यास काय म्हणतात? जबाबदार शासन पद्धती. कार्यकारी प्रमुख थेट जनतेकडून निवडला जातो ही कोणती पद्धती आहे? तर ही पद्धती आहे अध्यक्षीय शासन पद्धती. ही फक्त अमेरिकेमध्ये वापरतात पहा. अध्यक्षीय पद्धतीत कार्यकारी व विधिमंडळ परस्परावर अवलंबून असतात. दुसरं विधान आहे दोन्ही सभागृहे व राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात. तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजे पहिलं विधान आहे अध्यक्षीय पद्धतीत कार्यकारी व विधिमंडळ परस्परावर अवलंबून असतात हे विधान बरोबर आहे. आणि दुसरं जे विधान आहे दोन्ही सभागृहे व राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात हे विधान सुद्धा बरोबर आहे. लोकसभा व राज्यसभा आणि काय मिळून संसद तयार होते? आणि याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती म्हणजे संसदेमध्ये काय काय असतं? लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांचा समावेश होतो. संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कोणाच्या विश्वासावर अवलंबून असते? अति महत्वाचा प्रश्न आहे पहा. संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते पहा. जोपर्यंत कायदे मंडळाचा विश्वास आहे तोपर्यंतच
कार्यकारी मंडळाला राहता येते. पुढील प्रश्न पाहूया आपण. संसदीय शासन पद्धतीत संसद श्रेष्ठ का? तर ते जनतेचा सर्वोच्च अधिकार व्यक्त करते. म्हणजे संसदीय शासन पद्धती श्रेष्ठ का आहे? तर ते जनतेचा सर्वोच्च अधिकार व्यक्त करते. प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे कार्यकारी मंडळ. प्रधानमंत्री आणि त्यांनी निवडलेले जे मंत्रिमंडळ आहे यास काय म्हणतात? कार्यकारी मंडळ असे म्हणतात. अध्यक्षीय शासन पद्धतीत कार्यकारी प्रमुख कोण असतो? अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हा कार्यकारी प्रमुख असतो. पूर्णपणे लिखित नसलेले संविधान कोणाचे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंग्लंड. इंग्लंडचं संविधान पूर्णपणे हे लिखित नाही. संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धत का म्हणतात? कारण पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार असतात. पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार असतात. स्पष्ट बहुमत नसल्यास अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात. याला काय म्हणतात? आघाडी सरकार. राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा मिळून काय तयार होते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संसद. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा राष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळ. हेच उत्तर आहे. पुढील प्रश्न. केंद्रीय कायदे मंडळात कोणाचा समावेश होतो? तर केंद्रीय कायदे मंडळ जे कायदे मंडळ आहे त्यामध्ये काय काय असतं पहा? राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश होतो. कायदे मंडळाला आणखी काय म्हणतात? तर कायदे मंडळाला म्हणतात संसद. कायदे मंडळ म्हणतात संसद. संसदीय शासन पद्धती प्रथम विकसित झाली तर कोठे? भारत, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स. तर संसदीय शासन पद्धती विकसित झाली ती इंग्लंडमध्ये. इंग्लंड या देशामध्ये संसदीय शासन पद्धती विकसित झालेली आहे. कायदे निर्मितीचे कार्य कोण करते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कायदे मंडळ. आणि कार्यकारी मंडळ हे त्याची अंमलबजावणी करते. पुढील प्रश्न आहे कायद्याच्या अंमलबजावणीचे कार्य कोण करते? या प्रश्नाचं उत्तर आहे पहा कार्यकारी मंडळ. कायद्याच्या अंमलबजावणीचे कार्य कार्यकारी मंडळ करते. निर्मितीचं कार्य कायदे मंडळ करतं. तर हे जे कायदे आहे या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम कार्यकारी मंडळ करते. मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? मंत्रिमंडळ हे कायदे मंडळास जबाबदार असते. योग्य विधान निवडा. पहा पहिलं विधान आहे कायदे मंडळ कायदे करते. हे विधान बरोबर आहे. कार्यकारी मंडळ कायद्याची अंमलबजावणी करते. हे विधान सुद्धा बरोबर आहे. न्याय मंडळ न्याय देते. हे पण बरोबर आहे. म्हणजेच वरील सर्व विधाने बरोबर आहेत. विधान ए
भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केलेली आहे. आणि दुसरं विधान आहे विधान, दोन विधान आहे. विधान ए, भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केलेली आहे. आणि दुसरं विधान आहे बी विधान, केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद म्हणतात. तर पहा हे जे दोन्ही विधाने कशी आहे बरोबर आहे. म्हणजे भारताच्या संसदेची ही संविधान केली, हे विधान सुद्धा बरोबर आहे. आणि कायदेमंडळाला काय म्हणतात, संसद म्हणतात, हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधाने बरोबर आहे. लोकसभा हे भारतीय संसदेचे टिंबटिंब आणि प्रथम सभागृह आहे. याचं योग्य उत्तर आहे कनिष्ठ. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे, परंतु ते प्रथम सभागृह आहे. राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे, परंतु हे द्वितीय सभागृह आहे. वरिष्ठ आणि द्वितीय. विधान ए आणि विधान बी. विधान ए, राज्यसभा अप्रत्यक्षरित्या निवडली जाते. बी विधान, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत. दोन्ही विधाने बरोबर आहेत. दर 2 वर्षांनी 6 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेले किती सदस्य निवृत्त होतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1/3 सदस्य निवृत्त होतात. लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना काय म्हणतात? याचं योग्य उत्तर आहे खासदार. पुढील प्रश्न, लोकसभा अध्यक्ष लोकसभेमधून निवडतात. दुसरं विधान आहे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. आता पहा पहिलं जे विधान आहे ते पहिलं विधान बरोबर आहे. आणि दुसरं जे विधान आहे पहा उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधाने बरोबर आहेत. टिंबटिंब यांच्या स्वाक्षरीनंतरच कोणत्याही विधेयकाचं कायद्यात रूपांतर होतं बा. कोणाच्या? तर राष्ट्रपती स्वाक्षरी झाली तरच त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होते. विधेयक 2 प्रकारचे असतात. कोणकोणते असतात ती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अर्थ विधेयक आणि साधारण विधेयक. अशा प्रकारची 2 विधेयके असतात. विधेयक हे 2 प्रकारचे असतात. पहिला प्रकार आहे अर्थ विधेयक, त्याला धन विधेयक असे देखील म्हणतात. पुढील प्रश्न, भारताच्या संसदेत कोणाचा समावेश असतो? तर पाहता भारताच्या संसदेत राष्ट्रपतीचा असतो, लोकसभेचा असतो आणि राज्यसभा म्हणजेच वरील सर्वांचा समावेश असतो. वरील सर्व भारताच्या संसदेत या सर्वांचा समावेश असतो. कोणा सर्वांचा? राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. राज्यसभा हे टिंबटिंब निवडून येणारे सभागृह आहे. अप्रत्यक्षरित्या का प्रत्यक्षरित्या निश्चित सांगता येत नाही, यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अप्रत्यक्षरित्या. म्हणजे जनतेतून निवड होत नाही. राज्यसभेतील सदस्यांची निवड जनतेतून होत नसते. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. राज्यसभेतील किती सदस्यांची नेमणूक साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रातून केली जाते? तर 12 सदस्यांची निवड किंवा नेमणूक ही
साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रातून केली जाते. राज्यसभेतील घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशातून किती सदस्य निवडले जातात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 238 सदस्य हे घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात. राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्य कोण नेमतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी त्याचे किती वेळा वाचन होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 3 वेळा. प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन. महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत? तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ह्या 48 जागा असतात. 48 जागा आहेत. धनविधेयक कोणत्या सभागृहात मांडले जाते? म्हणजे प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लोकसभेत. धनविधेयक नेहमी लोकसभेमध्ये मांडलं जातं. अति महत्वाचा प्रश्न आहे हा की धनविषयक विधेयक हे कोणत्या सभागृहात मांडले जाते? तर लोकसभेमध्ये हे प्रथम मांडलं जातं. राज्यसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असावे? याचं योग्य उत्तर आहे 30 वर्ष. विधेयक कायद्यात रूपांतरित होण्यासाठी अंतिम संमती कोणाच्या स्वाक्षरीने दिली जाते? योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. विधेयक सादर करून त्याचे स्वरूप स्पष्ट केले जाते. हे कोणते वाचन आहे? पहिले वाचन. फक्त स्वरूप स्पष्ट केले जाते. हे पहिलं वाचन आहे. विधेयकावर कलमानुसार चर्चा, दुरुस्त्या व मतदान कोणत्या वाचनात घेतले जाते? याचं योग्य उत्तर आहे दुसरे वाचन. आणि जी अंतिम असतं पहा, विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर अंतिम मतदान कोणत्या वाचनात होते? हे तिसरं वाचन असतं. विधेयकाचं कायद्यात रूपांतर होण्याचे जे अंतिम मतदान आहे हे तिसऱ्या वाचनात असतं. लोकसभेतील एकूण सदस्य संख्या किती आहे? याचं योग्य उत्तर आहे 543. भारतीय संविधानाने कोणत्या शासन पद्धतीविषयी तरतूद केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संसदीय शासन पद्धती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. अनेक परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. राष्ट्रपतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? याचं योग्य उत्तर आहे 5 वर्ष. मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करतात? योग्य उत्तर आहे प्रधानमंत्री. पंतप्रधानांची नेमणूक कोण करतात? याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपतीची निवड ही निवडलेल्या संसद सदस्याकडून होते. तसेच विधानसभा जे सदस्य असतात त्यांच्याकडून देखील होते. म्हणजे वरील दोन्ही हे याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रात लोकसभेला किती जागा आहेत? योग्य उत्तर आहे 48. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती? 250. दुपारी 12चा काळ शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो. हे विधान बरोबर आहे. संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? हा देखील अति महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. तर राष्ट्रपती हे
संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. संविधानात आणीबाणीचे किती प्रकार आहेत? योग्य उत्तर आहे 3. राष्ट्रीय, राज्य आणि आर्थिक. 352, 356 आणि 360 हे आणीबाणीचे कलम आहेत. 352 ही राष्ट्रीय आणीबाणी आहे, 356 ही राज्य आणीबाणी आहे आणि 360 ही आर्थिक आणीबाणी आहे. मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा प्रभावी मार्ग कोणता? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अविश्वास ठराव. 4 विधान आहेत. आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. पहा, पहिलं विधान, राष्ट्रपतीचा कार्यकाल हा 5 वर्ष असतो. हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान पहा, राष्ट्रपती पदासाठी वय 35 वर्ष हवे. हे देखील विधान बरोबर आहे. तिसरं विधान, राष्ट्रपतीच्या अनुपस्थित कामे उपराष्ट्रपती करतात. हे देखील विधान बरोबर आहे. आणि चौथं विधान, पंतप्रधान संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. हे विधान मात्र चूक आहे, कारण संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती. म्हणजे चौथा पर्याय चुकीचा आहे. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. पुढील प्रश्न, 2 विधान आहे. राष्ट्रपती नामधारी प्रमुख असतात. हे विधान बरोबर आहे. प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख असतात. हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो. कायद्याच्या निर्मितीत पुढाकार कोण घेतात? तर याचं योग्य उत्तर आहे मंत्रिमंडळ. राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती? तर 35 वर्ष. केंद्रीय कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश असतो? तर राष्ट्रपती बरोबर आहे, पंतप्रधान देखील बरोबर आहे, मंत्रिमंडळ हे बरोबर आहे. म्हणजे वरील सर्व. मंत्रिमंडळ तयार करणे व खात्याचे वाटप करणे हे कोणाचे काम आहे? हे याचं योग्य उत्तर आहे प्रधानमंत्री. संसद अधिवेशन बोलवण्याचे अधिकार कोणाकडे असतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे राष्ट्रपती. विधेयकावर अंतिम स्वाक्षरी कोण करतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुढील व्हिडिओ लवकरच. धन्यवाद.